मित्रांनो, आणि हे कारनामा विक्रम पवार यांनी केला आहे आणि ठरलेत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर चला या ठिकाणी वेळ घेऊ नका, सामन्याला सुरुवात होती आहे. सलामीची जोडी अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टेपाटे किंग स्मॅश 11 या संघाची जोडी मैदानामध्ये प्राचारण झाली आहे. एकीकडे पाहिलं तर आपण पाहतोय सुहास करे त्यांना साथ देत आहे. दुसरा फलंदाज आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7 परिधान करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सचिन कारवार. सुहास करे एसके, सचिन कारवार एसके. एसके ब्रँड आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एसके साऊंड अँड सर्व्हिसेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात शिवशंभो संघाकडून वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत धीरज. धीरज यांचा पहिला चेंडू सामना करेल सुहास करे. बोलबाला आहे या खेळाडूचा. पहिला चेंडू डिफेन्स करतात, मान सन्मान देतात आणि हे तर क्रिकेट आहे. या क्रिकेटची ही तर व्याख्या आहे. तुम्ही चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि वाईट चेंडूवरती प्रहारती करा. अगदी पहिल्या चेंडूची शहानिशा पहानिशा करतायत, पारख करतायत. तदनंतर पाहायचं आहे सुहास करे कशा पद्धतीने या डावाची सुरुवात करतील. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केला आणि त्या चेंडूवरती चपराक दिली, चापड दिली. चेंडू गेलाय सीमेरेषेबाहेर. 4 धावन करता सुहास करे यांची. कारण यांचा जर विचार केला खूप बोलबाला आहे. याच मैदानावरती नव्हे तर मानखट्टा उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेला तिथे देखील उत्तर मानखटावमध्ये देखील यांचा बोलबाला राहिला आहे. ते सुहास करे या मैदानावरती बरसतात, बॅक टू बॅक दुसरा चौकार खेचतायत, संघाला घेऊन जातात 8 या धावसंख्येवरती. दावेदार मानलं जातं. आणखी एक बॅक टू बॅक तिसरा चौकार पाहायला मिळतोय. चेंडूला सन्मान दिला. तदनंतरच्या 3 चेंडूवरती बॅक टू बॅक 3 चौकार या ठिकाणी लगावलायत. सुहास करे मैदानावरती काय बरसतात. आग ओकणारी फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. आणखीन एक दणका चौकार. डीजेला देखील मोह आवरत नाहीये. बॅक टू बॅक 4 चौकार खेचले सुहास करे रुद्ररूप धारण करत असताना. आता मात्र ट्रॅप रचलाय जाळ्यामध्ये. या ठिकाणी मासा अडकेल का? होय, एस डेफिनेटली सुहास करे आउट झालाय. पहिला झटका स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश 11 या संघाला. या ठिकाणी पहिला हदरा बसलाय फलंदाजी करणाऱ्या स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11 या संघाला. पण जी सुरुवात करून देणं गरजेचं होतं ना,
ती सुरुवात मात्र सुहास करेनं दिली आहे. काय जबरदस्त अफलातून पहिल्या चेंडूला सन्मान दिला, तर बॅक टू बॅक या ठिकाणी 4 चौकार खेचले आणि शेवटच्या चेंडूवरती आउट झाली आहे. पण ती सुरुवात करून देणं गरजेचं होतं, ती सुरुवात दिली आहे. कारण आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती अंकित रावत या ठिकाणी आपण पाहतोय. तर या संघाचा विचार केला ना तर या संघामध्ये फलंदाजीचा तोफखाना आहे. अगदी 8व्या 9व्या 10व्या क्रमांकाच्या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. खूप चांगली संघ बांधणी राहिली आहे आणि या संघाला विजयाचं दावेदार म्हणून देखील म्हटलं जातं. या संघाकडे विजयाचा दावेदार म्हणून देखील पाहिलं जातं, कारण अनेक पाठीमागच्या हंगामातल्या स्पर्धा आहेत. या संघानं जबरदस्त खेळ केलाय, अनेक स्पर्धा जिंकल्या, जेतेपद पटकवलंय, उपविजेतेपद पटकवलंय. या हंगामामध्ये बघायचं आहे हा संघ कशा पद्धतीनं आपल्या या हंगामाची सुरुवात करतोय. पहिला झटका तर जरूर बसलाय 16 या धावसंख्येवरती. तिसऱ्या क्रमांकावरती अंकित रावत यांना आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या बहुल्यावर आपण पाहतोय संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात वैभव सूर्यवंशी. बघा यांची देखील चर्चा होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये. अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही पाहिलं, दिवाळीच्या सुट्टीमध्ये हेही देखील मोठ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळत होते. परंतु आज मात्र शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती पुन्हा एकदा जिद्दीनं चिकाटीनं उत्साहानं मैदानामध्ये उतरलेत या हंगामाची सुरुवात करण्यासाठी. आणि पहिला चेंडू सुरुवात तर चांगली केली आहे वैभव सूर्यवंशी यांनी. आता मात्र थोडीशी लाईन भरकडताना लांब लचक या ठिकाणी पहा, पंच देखील इशारा करतात, जमिनीलगत दोन्ही हात समांतर करत असताना दर्शवतायत. हा चेंडू वाईट आहे. 16 धावा धावफलकावरती. सचिन कारवार आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला. जिथे आता मात्र सचिन कारवार यांचा फेवरेट झोन, फेवरेट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या चेंडूवरती 2 धावा वसूल करतायत. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडते. धावसंख्या जर पाहिली ना मित्रांनो, 1 गडी बाद 19 धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. सचिन कारभार आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती. आता मात्र मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पंच डेफिनेटली इशारा करतात हा देखील चेंडू खराब आहे. याही चेंडूवरती फलंदाजी करणाऱ्या संघाला 1 धाव मिळेल. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 20 ही धावसंख्या पाहायला मिळते. रखरखत ऊन ह्या उन्हामध्ये चाललेला कुरुक्षेत्र चेंडू फळीचं युद्ध, आणि या युद्धामध्ये बघायचंय कोणता संघ जिंकणार आहे. प्रत्येकाला इथे जिंकायचं आहे, प्रत्येकाला ही मॅच जिंकायची आहे, प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. कारण ही स्पर्धा आत्मसन्मानाची, ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, ही स्पर्धा सन्मानाची आहे. म्हणून प्रत्येकाला आपल्याला इथे जिंकायचं आहे. आणि प्रत्येक जण हेच म्हणत असेल, गडे आता रडायचं नाही, गडे आता लढायचं आहे. प्रत्येकाला लढायचं आहे आणि लढण्यासाठी सज्ज होत आहेत दोन्ही टीम. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना मित्रांनो, 1 गडी बाद 21 ही धावसंख्या पाहतोय. अंकित रावत यांना आपण पाहतोय ऑन मार्कवरती जर्सी क्रमांक 7 परिधान केली आहे. आणि बघायचं आहे अंकित काय करतात. परंतु पहा अंकित यांना देखील समजला नाहीये चेंडू. 5 चेंडूमध्ये व्हेरिएशन देखील पाहायला मिळत आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा देखील पाहायला मिळतोय. आणि ही तर खासियत राहिली आहे वैभव सूर्यवंशी. का मी मोठमोठ्या टीममध्ये ॲज अ आयकॉन म्हणून अगदी नवोदित आहेत. आणि या परिस्थितीमध्ये मोठमोठ्या टीममध्ये अगदी पश्चिम महाराष्ट्रात मी यांना पाहिलं, तिथे ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी वैभव खेळतात. परंतु आज मात्र या मैदानावरती चांगली बहारदार खेळी साकारताना पाहायला मिळतात. अंकित यांना रोखू शकत नाहीये. अंकित याच्या बॅटमधून निघलेला आणखीन एक दे दनादन चौकार. म्हणजे आपलं देखील लक्ष सामन्याकडे असणं गरजेचं आहे. तरीच धावगती जर पाहिली तर 1 गडी बाद 25 ही धावसंख्या पाहतो. वैभव गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. परंतु अंकित आता मात्र थांबण्यास नाव नाही घेत.
परंतु अंकितला फसवलाय वैभव सूर्यवंशी यांनी. हदरा दिलाय टीम फलंदाजी करणाऱ्या संघाला. चला टीम मीटिंग नकोय. धावगती जर पाहिली मित्रांनो 2 गडी बाद 25 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. षटकाचा खेळ संपलाय 2. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी यश प्राप्त केलं शिवशंभो या संघानं 2 फलंदाजांना आउट करण्याचं. परंतु या ठिकाणी विसरून जमणार नाहीये. या संघामध्ये तोफखान आहे. फलंदाजी जर पाहिला या संघाचा जर ड्रम कार्ड जर पाहिला ना पहा, एक केले तर दुसरे आणखीन घातक फलंदाज मैदानाचा ताबा घेतात. हॅप्पी सिंग 4थ्या क्रमांकावरती वर्णी लागतीये. गोलंदाज जपड पहा तो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतात. अभी नाही तो कभी नाही. आता मात्र या पर्वाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला पहिली मॅच तुम्ही खेळता या सीझन मधली, तुम्हाला जिंकायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ कितीही मोठा असो तुम्हाला तुमचं 100% द्यायचं आहे आणि 100% योगदान देण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. कामोटेंकडून मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईकला जर पाहिलं तर सचिन यांची देखील चर्चा सातत्याने या मैदानावरती राहते. ते सचिन आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईकला. ओहो, चांगला चेंडू फेकलाय. लालसा फलंदाजाच्या मनामध्ये निर्माण केली होती, परंतु पहा काय चातुर्यपूर्वक चाणक्य बुद्धीची गोलंदाजी. अगदी फ्लाय केला होता, हवा भरली होती या चेंडूमध्ये. नीटचा अंदाज देखील बांधता आला नाहीये. 25 धावा धावफलकावरती. सचिनला विसरून जमणार नाहीये. अगदी याच मैदानावरती नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा झाली नमोचषक. तिथे या खेळाडूने 2 व्हीलर बाईक जिंकली होती. म्हणजे यांच्याकडे प्रोटेक्शन आहे, यांच्याकडे ताकद आहे, यांच्याकडे धमाक आहे, यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. आणि ती क्षमता दाखवतील का? येस, डेफिनेटली क्षमता दाखवली आहे. चेंडू फेकून दिलाय अक्षरशः पार्किंग स्लॉट मध्ये. 6 धावन करता. यस, चर्चा होते का? उगाच माझी चर्चा होत नाहीये हे दाखवतात सचिन. आणि या ठिकाणी पहा ना, या ठिकाणी षटकार लगावलाय. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं अगदी एक टप्पा पडल्यानशी चेंडू जाती टक्कनीशी सीमेरेषेबाहेर. 4 धावन करता. फलंदाजी आता मात्र झोपलेला वाघ जागा झालाय. तो शिकार करू लागलाय. कारण पहिल्या 2 षटकामध्ये हा वाघ शांत होता. आता मात्र या षटकामध्ये तो रुद्ररूप धारण करतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ले चढवतोय. या 2 चेंडूवरती जर पाहिलं ना षटकार आणि चौकार पाहायला मिळतोय. संघाला घेऊन जातात सचिन 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 या धावसंख्येवरती. रिवर्स अटेम्प्ट करायचा होता, जिथे स्विच हिट करण्याच्या नादामध्ये फटका फसलाय. आणि अगदी म्हणतो ना
फसला तो संपला, संघाला धोका आणि बिंदास ठोका अशी परिस्थिती करावी लागेल. संघाची एकूण रणसंख्या आहे 2 गडी बाद 35. षटक क्रमांक 3 चालू असताना कमबॅक करावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय षटकातील चेंडू फेकतायत 4. अजून देखील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आता मात्र फटका फसलाय. जिथे क्षेत्ररक्षक एक तेरी तो एक मेरी. आता मात्र गोलंदाजाने देखील दाखवली आपली ताकद. सचिनला दाखवला घरचा रस्ता. आल्या बरोबर दाखवलंय. होय मैदानावरती आलोय कशासाठी तर षटकार मारण्यासाठी. लगावलाय एक गगनभेदी षटकार. तीन षटकांचा खेळ संपला मित्रांनो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम अर्थातच जय मल्हार फॉर फिटनेस मॅच किंग्स 11 या संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना तर 3 गडी बाद 41. बघा संघाचं नाव जय मल्हार फॉर फिटनेस मॅच किंग्स 11. जेवढं नाव मोठं आहे ना तेवढं कारनामे देखील तेवढेच तुम्हाला मोठे करावे लागतील. आणि ते कारनामे करण्यासाठी सज्ज झाली आहे टीम. कारण पहिल्या 3 षटकामागे तब्बल 41 धावा उभारल्यात. सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं फलंदाजी करणाऱ्या रॉयल टीमनं या मैदानावरच्या आजच्या दिवसामध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारली. तिथे अक्षय सरोदे परेश खडकेने यांना पाहिलं. त्यानंतर या सामन्यामध्ये देखील पहा काय फलंदाजी या ठिकाणी जबरदस्त होतीये. हॅप्पी सिंग ऑन स्ट्राईकला येतात आणि या ठिकाणी नटराज अगदी बाहेर येऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय 4 धावन करता. अ 45 धावा झाल्यात. गोलंदाजावरती आक्रमण वैभव सूर्यवंशी आलेत. शॉट टाकतायत आणि या शॉट चेंडूवरती पुरेपूर या ठिकाणी फायदा उचलला गेला जातोय. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चेंडू 4 धावन करता पाहायला मिळतोय. अर्धशतकापासून सांघिक 1 धाव फक्त दूर आहे. पण फलंदाजी अगदी नेत्रदीप डोळ्याची पारणे फेडणारी फलंदाजी पाहायला मिळते. या फटक्यांमध्ये क्रिकेटचं सौंदर्य देखील पाहायला मिळत आहे. आणि हॅप्पी सिंगने देखील या मैदानावरती चौकारांची हॅट्रिक केली आहे. बॅक टू बॅक 3रा चौकार.
सामना करत 12 संघाला घेऊन जातात 53. सर्वोच्च धावसंख्या रॉयल या संघाची पाहिली तर 62 आहे. संभाजी घोरपडे या संघाची धावसंख्या जर पाहिली तर ते देखील 62 आहे. परंतु बघायचं या मैदानावरती या धावेचा विक्रम ओढला गेला जाईल का, कारण इथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विक्रम नोंदीत होतोय. इथे होणाऱ्या प्रत्येक गोष्टी नोंदीत होतात. इथे प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी सूत्रसंचालन होतं. त्याच्यामुळे बघायचं आहे कोणता संघ कोणती धावसंख्या किती मोठी धावसंख्या उभारतो या मैदानावरती. चांगला फटका सजवलाय. नो लुक शॉट म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. कॅच सोडली आहे परंतु 2 धावा मात्र रोखू शकले नाही आहेत. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 3 गडी बाद 57. या षटकातील फक्त आणि फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. 57 धावा येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं या मैदानामध्ये आपलं योगदान दिलं आहे. विकेट जरी गेले असले ना प्रत्येकानं धावा जमवल्या आहेत. आता मात्र पुन्हा एकदा फटका चांगला सजवला आहे. नशिबाची साथ देत नाहीये शिवशंभो या संघाला. आणखीन एक चौकार. 61 धावा झालेत. 62 धावांचं आव्हान आहे.
ठाणं 4 षटकामागे 61 धावा उभारल्यात. 62 धावांचं एक भलं मोठं आव्हान. एस कॉल गेम इज ऑन. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होता साई. पहिला चेंडू पॅड वरती आदळलाय. निश्चितपणे साईची सुरुवात या हंगामामध्ये चांगली राहिली आहे. फलंदाजी करत असताना मैदानावरती आले आणि आल्याबरोबर षटकार लगावला आणि गोलंदाजी करत असताना देखील पहा मैदानावरती गोलंदाजीसाठी आले आणि पहिला चेंडू डॉट फेकतात. हंगामाची सुरुवात जर तुमची चांगली असेल ना तर येणारा हंगाम देखील तेवढा तुम्हाला चांगला जाऊ शकेल. परंतु वा काय फटका सजवलाय. बघतोस काय रागानं षटकार मारला या वाघानं. अशा प्रकारची तुम्हाला फटकेबाजी करावीच लागेल. प्रतिस्पर्धी संघ कितीही मोठा असो तुम्हाला तुमचं 100% योगदान द्यायचं आहे. परंतु पहा जिथे अतिरिक्त उसळी घेतले पंचांकडे दाद मागितली आहे. दबाव तंत्राचा वापर केला जातोय. परंतु पहा वैभव स्वतः सांगतायत संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर बिनगडीबा 6 आहे आणि 6 भलं मोठं आव्हान गाठायचंय. तुम्हाला या मैदानावरती रणनीती आखावी लागेल. तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवरती देखील लक्ष ठेवायचं आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला किमान 2 मोठे फटके सजवायचेत. ही रणनीती तुमच्या डोळ्यासमोर ठेवावी लागेल. परंतु पहा या ठिकाणी नशिबाची साथ मिळेल का शिवशंभो या संघाला. येस डेफिनेटली ऑफ द बॅट बॅटीची कडा घेऊन जातोय चेंडू सीमेरेषे पार चौकार. वैभव 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 मैदानावरती या ठिकाणी फलंदाजी करताय. एकाकी झूज देतील का वैभव. एक मात्र असे खेळाडू शिवशंभो संघाचे ते होत्याचं नव्हतं करू शकतील पण तो वैभवला देखील शांत ठेवलाय. असं म्हटलं जातं ना एक तेरी एक मेरीन. अगदी तसं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. जेव्हा सगळं संपून गेलं असं वाटतं ना तेव्हा हीच खरी वेळ असते काहीतरी वेगळं करण्याची. आणि वेगळं करायचं असेल तर तुम्हाला इथून मात्र भरारी घ्यावी लागेल. बघायचंय वैभव एक मात्र झूज देतील का. 10 धावफलकावरती आपण पाहतो साई मोहिते एक चांगले खेळा. परंतु वार मोठा सजवलाय. स्वागत करतोय आणि सांगतोय स्वैग से करेंगे सबका स्वागत. विनंती करतोय पुन्हा एकदा रॉयल संघाचे संघनायक आणि स्वर्गीय अनिकेत आर्यन प्रतिष्ठान संघाचे संघनायक आलेत का. चला रॉयल संघाचे संघनायक या आपण या थोडंसं स्पीडअप करा. आपले संघनायक वाट पाहतात. परंतु वैभव सूर्यवंशीची चर्चा होते. एका षटकामागे 16 धावा या ठिकाणी कुठून काढतायत. अजून देखील येणारे 18 चेंडू मागे धावांची गरज आहे. ती मध्ये योगेश वाघ मला सुचवतायत.
46. वाईट चेंडू आहे म्हणजे एका धाब्याची एसएस अवांतर स्वरूपाचा एका धाब्याची भर पडते. 17 धावा म्हणजे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. विजय मागून मिळत नसतो, धैर्यानं झगडून मिळवावा लागतो. धैर्य दाखवावं लागेल, मैदानावरती धडपड करावी लागेल आणि धडपड करण्यासाठी वैभव आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव मिळते. संघाची एकूण धाव संख्या पाहिली तर 18 धावा धावफलकावरती पाहतोय. समीकरण जर पाहिलं येणारे 17 आणि विजयासाठी 44 धावांची गरज. वैभव नावाचा काटा मी म्हणेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दूर करावा लागेल. अर्थातच जय मल्हार फॉर फिटनेस मॅच किंग्स 11 या संघाला, कारण एक मात्र असा खेळाडू आहे मित्रांनो जो होत्याचं नव्हतं करू शकेल. कारण हा खेळाडू सातत्यानं प्रॅक्टिस सत्रामध्ये, हा खेळाडू सातत्यानं मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळतोय. त्याच्यामुळे त्याची चेंडूवरतीची असलेली नजर ही परिपक्व झाली आहे. वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि या वाईट चेंडूनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 0 गडी बाद 19. सचिन कारभार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी फसवलाय. आता मात्र चेंडू पहा, पंचांचं बोट आकाशाकडं. काय या ठिकाणी फेकी केली. एसटी रक्षकाचं कौतुक करावं लागेल सुहास करेचं. वा परंतु पहा सचिन कारभारच्या फिरकी समोर फलंदाज देखील गिरकी घेतात. टप्पा पडल्यानंतर चेंडू देखील वळण घेतोय. ही तर खासियत आहे सचिन कारभार यांची. हो पुन्हा एकदा चेंडू येतोय कुठून जातोय कुठून, फक्त चेंडूकडे पाहतोय फलंदाज. काय गोलंदाजी करतायत. अगदी अचूक टप्पा तर आहेत, परंतु स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कधी लेग स्विंग, कधी आउट स्विंग, कधी स्ट्रेट. ही खासियत राहिली आहे सचिन यांची. षटक, चांगल्या षटकाची सांगता निर्माण केली आहे. षटकांचा खेळ संपतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 20. तर पुरेसा उथी मिळतोय. आपण जातोय व्यासपीठावरती जिथे 2 संघनायक आलेत. मी आयोजकांना विनंती करतो की आपण यस थँक्यू. टॉस रॉयल ना, तर यस नाणेफेकी रॉयल या संघाने जिंकली आहे. कालचा दिवसाचा विचार केला मित्रांनो तर काल आपण पाहिलं आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघानं अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आजच्या दिवसामध्ये बघायचंय कोणता संघ प्रवेश करेल, कारण रविवारचा दिवस आहे ना, हा सुट्टीचा दिवस आहे. आणि रविवारच्या दिवशी तुम्ही जर पाहिलं ना तर मॅचेस खूप चांगले होतात, कारण रविवारच्या लॉर्ड्समध्ये टीम देखील तेवढ्याच चांगल्या आहेत. कारण त्या टीममध्ये असणारे खेळाडू आहेत ना ते खूप प्रतिभावंत आहेत. मग प्रत्येक खेळाडूचं मी नाव घेईल. परेश खडके रॉयलमधनं खेळता, संतोष पत्ने आहे, प्रभात आहे. तुम्ही सुपर डीजे माऊली संघाचा विचार केला तर मयूर वाक्षे आहे, त्यानंतर रामा महानवर आहे. त्यानंतर या टीमचा विचार केला तर याही संघामध्ये तेवढे ताकदवार खेळाडू आहेत. म्हणजे रविवारचा दिवस आहे ना क्रिकेट रसिकांसाठी खमंग मेजवानी आहे. तर निश्चितपणे नो डाऊटफुल आज तुम्हाला मजा येणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हाय व्होल्टेज ड्रामे पाहायला मिळणार आहेत. तर नो डाऊट पुन्हा एकदा मॅचकडे जाऊया जिथे आपण पाहतो साईला पुन्हा एकदा प्राचारण केलं आहे. वैभव
आता मात्र एनिमेशन देता आला नाहीये, फक्त एनिमेशन पाहतोय. दुसरा झटका टीम शिवशंभो या संघाला. पूर्वार्धामध्ये पाहिलं तर अगदी सलामीसाठी आलेले सुहास करे यांनी सुरुवात जबरदस्त करून दिली. तदनंतर आपण जर पाहिलं सचिन कारवार, तदनंतर या मैदानावरती हॅप्पी सिंग आले, त्यांनी देखील खूप चांगली या ठिकाणी फलंदाजी केली. आणि याच जर पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये पूर्णतः बॅकफुटवरती पाहायला मिळतो शिवशंभो संघ. साईचं कौतुक करावं लागेल. बघा राजन सोना, बघा एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे मित्रांनो. प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकाराकरता तुम्ही 500 तरी द्या. चौकार तर लगवलाय ना राजन, कारण राजन है ना, राजन हे सोना है, उनकी जबानी सबसे बेहतरीन है. राजन इस मैदान के बीच, राजन कदाचित आम्ही त्यांना आधी ओळखलं नव्हतं, परंतु ड्रेस जर पाहायला, पण राजन सोना यांनी अखेर तो चौकार खेचला आहे. कारण राजन हे उत्तम चांगले क्रिकेटपटू देखील आहेत, खेळाडू देखील आहेत. जेवढं चांगलं समालोचन करतात ना तेवढं चांगलं क्रिकेट देखील खेळतात. आणि त्याची एक झलक त्यांनी चौकार खेचून दाखवली देखील. षटकार लगवा, तुम्हाला 1000 मिळतील यात मात्र शंका नाही. त्या 1000मध्ये आपण निश्चितपणे, परंतु पहा पंचांनी चेंडू वाईट घोषित केलाय. 2 गडी बाद पारितोषिक हे लागूच आहे. 35 धावांची गरज आहे अजून देखील. साई मोहिते 7 चेंडू 35 धावा, गोलंदाजी चांगली करतायत. राजन सोना आपण पाहतोय. हो हो हो, फटका चांगला सजवतायत, बघायचं आहे. जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते. आणि एका धावेनं समीकरण पाहिलं तर 2 गडी बाद 28 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. 6 चेंडू आणि 34 धावांची अद्याप देखील गरज आहे. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव यांच्या संयुक्त विद्यमानं स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. कारण या स्पर्धेचं कौतुक करावं एवढं कमी आहे. कारण प्रत्येकानं सांगितलं की विजयदादांनी आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा खूप चांगली आणि देखणी असते, अविस्मरणीय असते, आठवणीत आणि स्मरणात राहणारी क्रिकेटची स्पर्धा असते. कारण आगाचंच या स्पर्धेचा, या हंगामाचा काळ भैरवनाथाच्या नावाने या ठिकाणी होतो. आणि जर पाहिलं म्हणूनच काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब चषक या ठिकाणी आपण पाहतो, यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. कारण या स्पर्धेचं तर विशेष आकर्षण पाहायला ना मित्रांनो, तर अगदी 9 शामियाने आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पहा, अगदी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक खेळाडू वेगवेगळे खेळाडू कक्ष पाहायला मिळतात. तब्बल 9 खेळाडू कक्ष पाहायला मिळतात. तदनंतर या स्पर्धेचा तर विशेष आकर्षण राहिलं ना, ज्यांना या मैदानावरती येणं जमणार नाहीये, अगदी त्यांच्यासाठी देखील घरी बसल्या देखील तुम्ही आपल्या टेलिव्हिजनवरती, अगदी स्मार्टफोनवरती देखील, आपल्या टी व्हीवरती देखील ही स्पर्धा पाहू शकता. कोणी आपल्या आवडत्या खेळाडूला पाहत असेल, कोणी आपल्या मुलाला पाहत असेल, कोणी आपल्या पुतण्याला, कोणी आपल्या काकाला. कारण प्रत्येक खेळाडू इथे खेळतात आणि त्यांचा खेळ दाखवण्याचं काम खऱ्या अर्थानं दादांनी केलंय. PTC लाईव्हची ही संकल्पना केडी बंधूंचं कौतुक करावं एवढं कमी आहे.
कारण आज जर पाहिलं PTC 1.5 ते 2 लाखाहून जास्त सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे घराघरामध्ये आज आपला खेळाडू पोहोचवण्याचं काम केडे बंधू करतात. खरंच दादांचं कौतुक करावं एवढं कमी आहे. आज पाहायला निखळ मनोरंजनासाठी उदय पवार यांची साऊंड सिस्टीम पाहायला मिळते आणि ट्रॉफ्या बघा एखाद्या हिरोईन लाजवेल एवढ्या सुंदर लखलखीत ट्रॉफ्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आपण आठवण म्हणून या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील देतोय. एवढी वर्गोज बक्षीस दादांनी ठेवले आहे. दादांचं कार्य खूप मोठं आहे कारण त्यांचा एकच ध्यास आहे कळंबोलीचा विकास, एकच ध्यास. आणि खरं हा ध्यास घेऊन या ठिकाणी दादांचं कार्य आपण पाहतोय. दादांविषयी जर सांगायचं गेलं ना, आज जर पाहिलं कळंबोलीमध्ये रस्त्याचं दुरुस्तीकरण असेल, त्यानंतर दिव्य पथकाचं काम असेल, अशा अनेक गोष्टी हे मैदानासाठी देखील दादांनी शर्तीचे प्रयत्न केले हे मैदान वाचवण्यासाठी. दादांच्या कार्याला खऱ्या अर्थानं आमचा सलाम आहे. विजय दादा, तुमचा विजय निश्चित होणार यात मात्र शंका नाही आहे. तर नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा थोडंसं मैदानाकडे जाऊया. जिथे फक्त औपचारिकता बाकी आहे. या सामन्यामध्ये कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. फक्त हा सामना जवळपास जर पाहिलं तर झुकला गेलाय तो अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूनं स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 स्मॅश या संघाच्या बाजूनं. 3 गडी बाद 32 धावा झाल्यात. या संघाला विजयाचं दावेदार म्हणून बघितलं जातं आणि आज मी त्यामुळे उच्चार करतो ना, आजचे प्रत्येक सामने मित्रांनो हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे तुम्हाला. प्रत्येक सामने हाय व्होल्टेजचेच पाहायला मिळणार, हृदयाचे धडकी भरवणारे सामने पाहायला मिळणार आहेत. तर हेच डेफिनेटली विजेता झालाय फलंदाजी करणारा संघ अर्थात तर स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश किंग्स 11 हा संघ. विजेता संघाचं अभिनंदन. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, चला या ठिकाणी वेळ घ्यायचा नाहीये. चला आणि स्वर्गीय रणजित कट्टे पाटील आपण पंच देखील मैदानामध्ये लगेच पाठवून द्यायचेत.